गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधून अनेक एकरवरील गांजाची शेती पोलीस प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आली होती। या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा धुळ्यातील साक्री तालुक्यातून पोलिसांनी तब्बल 1,19,00,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय। साक्री तालुक्यातील देशिरवाडे परिसरातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून मोहन देवचंद साबळे यांच्या शेत परिसरात असलेल्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतली। यावेळी ट्रॅक्टर चालक पोपट बागुल याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हा गांजा मोहन साबळे यांच्या मालकीचा असल्याची कबुली दिली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। देशिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने एलसीबीच्या टीमला आम्ही इथे रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 18 प्लास्टिकच्या कोण्यांमध्ये एकूण 542 किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे। त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे। असा 1,25,00,000चा माल आपण आज जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल। हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता। परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे, राहणार पिंपळनेर तालुका साक्री। हा फरार आहे। त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पुढील माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करण्यात होती, याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। सध्या एकूणच बघितलं तर धुळे जिल्ह्यात गांजाचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जप्त केला जातोय, त्या संदर्भात काय सांग? आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये तिथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे, तिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे, तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांजांची कल्टिवेशन होत असतं। त्याच अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ 5 एकरवर आपण याच्यामध्ये गांजाचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केले आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे, त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत। आणि जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं टिप्स मिळत जातील, जशी इन्फॉर्मेशन मिळत आहे त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत। सरजी, आतापर्यंत आजपर्यंत यापूर्वी अनेक वर्षापासून हा धंदा पिंपळनेर आणि परिसरामध्ये सुरू आहे, परंतु याच्यावर काही प्रमाणात फक्त कारवाई होते, परंतु मुख्य आरोपी जे सापडतात त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही। याच्यामध्ये NDPS ऍक्ट प्रमाणे आपण कारवाई करतो, त्याच्या अनुषंगाने पुढील आपण 110ची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील यामध्ये आपण मुख्य आरोपी जो आहे मोहन साबळे म्हणून आपण त्या FIR मध्ये देखील त्याचं नाव घेतलेलं आहे। आपला फक्त याच्यामध्ये आपण कालचा जो आरोपी पकडला पोपट याचं देखील फक्त नाव घेऊ शकलो असतो, पण याच्यामध्ये आपण जो फरार आरोपी आहे, जो पळालेला जो मूळ मालक आहे त्याचं देखील आपण याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे। सर, मला म्हणायचं हे होतं की सदर आरोपी आणि त्यांचे काही मी नाव सांगत नाही, परंतु यांनी अनेक वर्षापासून हे धंदे चालू केलेले आहेत या परिसरामध्ये, तपासामध्ये निष्पन्न, पण ते आजपर्यंत निष्पन्न झालेलं नाही। याच्यावर आपण होईल, आता 100% निष्पन्न होईल, आपण कारवाई करू। दरम्यान या कारवाईमधून पोलिसांनी तब्बल 1,19,00,000 रुपये किमतीचा जवळपास 542 किलो गांजा आणि 6 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असा एकूण 1,25,23,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे या दोघांविरोधात पिंपळनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आल्यानं धुळे जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा जिल्ह्यात येतोय तरी कुठून? या अंमली पदार्थ तस्करीला खतपाणी नेमकं घालतंय तरी कोण? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झालेत, तर पोलीस तपासात आणखी काय समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर।